कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान मस्त आनंदी असाल. तर आज मी तुमच्यासाठी मस्त असं ब्लॉग घेऊन आलेले आहे, जे की मी तुम्हाला माझं ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे. आणि जास्त काही भारीतले नाही आहेत आणि खूप जास्त पण नाही आहेत. तर लग्नाच्या आधीचे आहेत काही, आणि काही आत्ताचे आहेत, आणि काही पार्टीवेअर आहेत. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर स्टार्टिंग करते मी. हे बघू शकता, हा जो आहे असा घेरदार हे आहे, राऊंडमध्ये. कटचा नाही, हा गोल घेरचा आहे. त्याला मागे पण नॉड आहेत आणि समोर पण आहेत. हे बघू शकता. आणि असे फ्रिल्सच्या बाया आहेत, आणि मध्ये ना असं हाफ आहे, मध्ये हाफ स्लीव्ज आहे, आणि हे वरतून अशा बाया आहेत. तर मी प्रत्येक ड्रेसवर जर फोटो असतील माझ्या, ते नक्की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ॲड करते. तर हे बघू शकता तुम्ही. आणि कलर पण खूप छान आहे याचा. हे बघा, खूप सुंदर दिसतो हा आपण घातल्यावर. त्यानंतर सेकंड हा आहे, जो तुम्ही रोज बघतातच, जो तुम्ही रोज बघता व्हिडिओमध्ये. 2-3 व्हिडिओ मी याच्यावरच पोस्ट केलेले आहेत. तर हा असा कॉलरचा आहे, आणि हा मिशोवरून मागवलेला ड्रेस आहे. हा हा पण कटचा आहे. हे बघू शकता तुम्ही. लांब स्लीव्ज आहे त्याच्या. खूप छान आहे. आपण उन्हाळ्यात वगैरे घालायला ना, असं डेली यूजला पण छान आहे. नॉर्मल असं जास्त हे नाही, हॅवी नाही, त्यामुळे छान आहे ड्रेस पण. त्यानंतर बघू शकता तुम्ही, हा एक आहे जो मी लग्नाच्या नंतर घेतलेला. याला जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष झाले या टॉपला, पण जसं तसा आहे. हा टॉप मी 900 रुपयाचा घेतलेला होता, आणि खूप छान दिसतो हा पण घातल्यावर. आता आडवा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला पूर्ण दिसत नाही टॉप, तर असं दाखवते तुम्हाला. घेर आहे पूर्ण, आणि ब्ल्यू कलरचा आहे. खूप छान आहे पण. त्याच्यावरचा पण फोटो असेल ते मी नक्कीच लावते. त्यानंतर हा जो आहे, या ड्रेसचं नाव माझ्या थोडं लक्षात नाही आहे, पण असं कटचा आहे, बघू शकता. नायरा कट सारखा आहे हा. आणि हे बघा, खाली पण याचे असं थोडंसं वर्क आहे, असं थोडंसं लाईट पिंक कलरचं आहे, आणि छान दिसतो हा पण. आणि याच्यावरची ती ओढणी आहे ह्या ड्रेसवरची, एकदम मऊ असं काय म्हणतात त्याला, चिकना कपडा नसतो का एकदम तसा, एकदम फुगत नाही अशी ही ओढणी आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर ही पॅन्ट आहे. तर पॅन्टला बघू शकता तुम्ही, अशी इलास्टिक आहे याला मस्त, आणि छान असं खाली खाली पण अशी लेस आहे, जशी ड्रेसला आहे सेम तशी. आणि हा झाला चौथा ड्रेस. त्यानंतर ना हा एक आहे, जो सेम डिझाईन आहे ते याचे पहिल्यासारखे एम्ब्रॉयडरी वर्क आहे, त्याची पण एम्ब्रॉयडरी वर्क आहे. आणि हा असा मल्टी कलरमध्ये आहे हा पण. आणि हा पण राऊंडमध्ये. माझे जास्त तर टॉप ना राऊंडमध्येच आहे, मला कटवाले जास्त आवडत नाहीत त्यामुळे. आणि हा राऊंडमध्येच आहे. असं थोडं मिरर वर्क आहे याच्यावर पण, आणि छान आहे याचा पण कलर वगैरे. हा व्हाईट कलरचा एक टॉप आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण खालून ना घेर आहे त्याला, याला पण. हे बघा, असं इतका घेर आहे. खूप छान दिसतो हा पण घातल्यावर. हे बघू शकता तुम्ही. आणि याला पण असे नॉड आहेत मोठे मोठे, बघू शकता, बांधायला मागं असे प्रिंट आहेत त्याच्यावर फुलांचे. मी शोरूम मागवले. त्यानंतर जो आहे हा ग्रे कलरचा टॉप. याला ना स्लीव्स नव्हत्या पहिले, मी लावून घेतल्या होत्या पण परत काढल्या, म्हटलं काहीतरी चेंज करूया. आणि हा कटचा आहे, बघू शकता तुम्ही. खालून असे झालर टाईप त्याला हे आहे, मागून प्लेन आहे, मागून नाही काहीच. आणि अशी मध्ये मध्ये ना छान असं वर्क आहे, छान दिसतो हा पण घातल्यावर. समोर पण असं वर्क आहे याला. त्याच्यावर जर फोटो असेल तर मी लावून देईल.
तर त्यानंतर आहे हा एक जो तुम्ही व्हिडिओत बघितला असेल काल परवाचा, तो एक आहे. हा पण खूप छान आहे कलर याचा. पॅच बघू शकता किती छान असं वर्क केलेलं आहे याला. आणि बाया अशा प्लेन आहेत, फक्त इथे अशी लेस आहे थोडी छोटीशी. आणि छान आहे, हा पण कटचाच आहे यो पण. तर असं तुम्ही हे जे आहेत ते लग्नाच्या आधीचा आहे माझा हा ड्रेस, पार्टी वेअर ड्रेस आहे हा. तर खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. असं वर्क आहे त्याच्यावर, इथं वर नेट आहे पूर्ण आणि तर खाली ते चिकन कपडा काय म्हणतात, चिकन करी त्या टाईपचा कपडा आहे, एकदम स्मूथ असा. आणि त्याला खाली अशी लेस आहे. तर याच्यावरचा फोटो तर असेल बहुतेक, बघते मी, असलं तर टाकते. आणि हे नॉड आहेत बघा, इथं गळ्याला बांधायचं असं. तर खूप छान दिसतो हा पण ड्रेस, असा पार्टी वेअर आहे, खूप छान लुक येतो याचा. फोटो असेल तर मी नक्की टाकून देईन. त्यानंतर सेकंड पार्टी वेअर ड्रेस वन पीस आहे हा. तर हा अजून मी घातलेला नाही एकदा पण. हा जो आहे माझ्या आत्याच्या मुलीचा आहे, तिला येत नव्हता म्हणून तिने मला दिला. नवीनच ड्रेस आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा असं घेर आहे त्याला, खूप छान आहे हा ड्रेस पण. त्याच्यावर नाही माझा फोटो मी घातला तर एखाद्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करेन. खूप छान आहे हा ड्रेस पण, पिंक कलरचा आहे. पॅच बघू शकता तुम्ही किती छान वर्क आहे त्याच्यावर. तर त्यानंतर ना मी आता तुम्हाला माझ्या लग्नाच्या आधीचे जे टॉप आहेत ना ते दाखवते. तर सगळ्यात पहिले हे बघू शकता तुम्ही, हा आहे माझं जॅकेट. तर हे ना मी खूप वापरलेलं आहे, क्लासला जायचे, ट्युशनमध्ये, शाळेत तर नव्हतं घालतो, क्लासला जाताना मी घालायचे. हे खूप छान आहे. आणि ते याचा कपडा आहे, काय म्हणतात त्याला, बघू शकतो तुम्ही, बघून सांगा मला कशाचा कपडा आहे हा. त्यानंतर आतमधून असं होतं मला, आणि खूप छान दिसायचा हा. आणि आता नाही, येतच नाही मला हे कपडे जुने. तर मी हे इशूसाठी ठेवलेत की जेव्हा ती मोठी होईल ना तेव्हा घालेल, पण तोपर्यंत राहिले पाहिजे. कारण आत्ताच बघा त्याच्यावर असे व्हाईट डाग येत आहेत. तर माझं खूप जीव बारीक होतोय की मी तर घातलंय म्हणा, पण मग माझ्या मुलीला पण बघायचे माझ्या कपड्यामध्ये मला. तर त्यासाठी मी ठेवलेत जपून, मी कोणालाच देत नाही हे कपडे. आणि जीन्स देऊन टाकलेत मी, जीन्स होते माझ्याकडे 2-3. तर म्हणजे देऊन म्हणजे माझ्या मम्मीकडे ठेवलेले आहेत मी, म्हटलं कधी घालायचं काम पडलं तर घालता येईल. आणि माझे भरपूर असे ड्रेस ना मम्मीकडेच राहिलेले आहेत. त्यानंतर हा एक आहे माझा फेवरेट टॉप आहे हा. कलर बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय ना. म्हणजे मोबाईलमध्ये थोडा डार्क दिसतोय, पण इतका डार्क नाही आहे, थोडंसं लाईट कलर आहे, पण मोबाईलमध्ये डार्क दिसतोय खूप. कलरचे फ्रिल्स आहे, बायांना पण बघा किती छान आहे. आणि खूप छान आहे. याच्यावरचा पण फोटो असेल ते मी टाकून दिला आहे, माझ्याकडे फोटो, मी तो टाकून देईन. किती बारीक होते बघा मी ना. आता हे माझ्या म्हणजे येतच नाहीत मला, बिलकुल मानीत सुद्धा घुसत नाही ते. काय करणार आता, चिवलाच काम येणार आहे आता हे. त्यानंतर हा एक टॉप आहे, सेम तसंच आहे, फक्त कलर वेगळा आहे. त्याच्या चेक्समध्ये आहे छान, टी शर्ट सारखा दिसतो, शर्ट सारखा. पण खूप छान आहे. असं कॉलर आहे याला, त्याला कॉलर नाही आहे, याला कॉलर आहे. तर छान दिसतो हा पण. त्यानंतर लास्ट उरलेला तो आहे, हे जॅकेट आहे, म्हणजे असं हे बघा, हे बाया आहेत, शर्ट सारखं आहे. याच्यामध्ये इनर घालायचे मी, इनर घातला ना त्याच्यावरतून हे टॉप घालायचे. चला तर मग झाले हे माझ्या लग्नाच्या आधीचे कपडे. हे रिव्ह्यूजसाठी मी घेतलेले होते हाफ कुर्ती. चला तर मग इतकेच आहे माझे ड्रेस. जर अजून घेतलेस तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लग्नाच्या आधीचे कपडे कसे वाटले ते पण नक्की सांगा. आणि बघू, जेव्हा योग आला तेव्हा घालेल मी. मला तर बारीक व्हायचं आहे अजून. सगळे म्हणतात तू बारीक आहे, पण मला अजून बारीक व्हायचं आहे आणि मग ते कपडे घालायचे. पहिलेचा फील घ्यायचा आहे थोडासा. दिवस येणार नाही पहिल्यासारखे, बट एक अनुभव घेता येईल अजून की पहिले कसे होते आता कसे, ते तर कळतच आहे. पण मग बघूया. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.